श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। ईडीचे भीतीमुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली। आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेत बोलताना हा संदेश दिला। झालं हे आपल्या समोर होतं, सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं। निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एक मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते। भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं हे सगळे एक तर गेलेले आहेत, दुसरे सुशील कुमार शिंदेचं पण नाव ह्या सगळ्या अफवा आहेत। साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्ट केलं, त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, ते शक्य नाहीये। पण अर्थात जे चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे घेतला, तो अतिशय काँग्रेसचा नेता होता। भाजपमध्ये आता त्या वाटचालीकडे जातो, म्हणजे एकीकडे दोन सध्या त्यांनी दिलाय काँग्रेस पक्षाचा। त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही। भारतसरांकडून किंवा त्यांच्याकडनं वेळोवेळी सांगितलं जातं की काँग्रेस आमच्या अशोक चव्हाण तर गेलेले आहेत, अमित देशमुखांना पण अधूनमधून ऑफर असतात, पतंग अजित कदम यांना पण तिकडनं लोकसभेसाठी उभा केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे भाजपकडून। पुढे सोडल्या जातात, मी ते तुम्हाला तेच सांगते, ते अफवा पसरवण्यात माहेर आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टाक की त्यांना तो निर्णय का घ्यावा, काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे। आज महाराष्ट्राला ही भक्कम भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे। मागच्या निवडणुकीला खात्री आहे की आमचा एकच शत्रू आहे आणि तो आहे बीजेपी, आणि ते त्यासाठी सगळे समविचारिक जे प्रश्न आहेत ते महाविकास आघाडी बरोबर आणि वंचित बहुजन आघाडी पण, कारण का सगळ्यांचा शत्रू हा भारत आहे आणि आमचे तत्व आहेत की भाजप जो जात पात धर्म मानणारा फक्त हे आणि मानणारा जो पक्ष आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही लढत आंबेडकर महाविद्यालयात येतील अशी खात्री आहे आहेतच आहेत ते